बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आलेली आहेत। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, त्यांनी देखील संगमनेरमध्ये आंदोलन केलेलं आहे। राजकीय प्रेरित हे आंदोलनं होत आहेत असा आरोप मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्र्यांनी केला। बदलापूरची घटना दुर्दैवी आहे, अमानवीय आहे आणि सर्वांनीच निषेध करावा इतकी लांछनास्पद अशा प्रकारची आहे। आणि त्यावेळेस त्या प्रकरणाला दाबून टाकण्याचा जो प्रयत्न संस्था चालकांनी केला, पोलीस स्टेशनला 12 तास पालकांना बसून ठेवण्यात आलं, याचा अर्थ सरकार दरबारातून सुद्धा काहीतरी दबाव तिथं होतो। हे प्रकरण दाबण्याकरता हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। तिथे बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर हजारो नागरिक कितीतरी तास होते, रेल्वे रोको केला होता त्यांनी, त्याला सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी राजकीय म्हटलं होतं। आम्ही समजा ही भावना जर महाराष्ट्राच्या जनतेची आहे की चुकीचं झालेलं आहे, लांछनास्पद झालेलं आहे, याचा निषेध केला पाहिजे आणि या सरकारला वटणीवर आणलं पाहिजे, हे जर जनतेचं मत असत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर महाविकास आघाडी म्हणून सुद्धा आमचंही तेच मत आहे की या सरकारला वटणीवर आणलं पाहिजे। यांना कोणत्या प्रकारचं कायदा सुव्यवस्था तर राखता येत नाही, यांना फक्त मंत्रालयात टक्केवारीची चर्चा चाललेली आम्हाला सगळ्यांना दिसते। आणि म्हणून खरं म्हणजे हे सरकार आता सत्तेवर राहण्यास लायक राहिलेलं नाही। राष्ट्रपती राजवट आणावी ही इतकी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता केंद्रात यांचं सरकार आहे म्हणून कदाचित ते त्याच्यामध्ये निर्णय घेणार नाही, परंतु हे सरकारचे एकंदर कायदा सुव्यवस्थेवरचं नियंत्रण हे सगळं पाहिल्यानंतर राष्ट्रपती राजवट आणणं हा एकमेव उपाय आता शिल्लक राहिलेला आहे। ही बदलापूरची घटना घडली, मात्र महायुतीकडून आपण जर बघितलं तर पश्चिम बंगालच्या घटनेचा वारंवार उल्लेख केला। कोणतीही घटना ही निंदनीयच आहे, मग घटना इकडची तिकडची असं का सरकार? दुर्दैवाची गोष्ट असं जर असेल, आम्ही तर त्या घटनेचा सुद्धा निषेध केला, माननीय राहुलजींनी त्याचा निषेध केलेला आपण पहा, देशभर निषेध आम्ही केला। हे तर त्या पद्धतीने ही किती भयानक ते भयानक आहेच, पण हे भयानकच आहे। इथं तुमचं काय, आपलं घर पहिलं सांभाळा महाराष्ट्र सरकारनं। महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे की इथं महाराष्ट्राची काळजी घेणं, बालिकांची काळजी घेणं, भगिनींची काळजी घेणं। अत्यंत दुर्दैवी अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे, शांतता सुव्यवस्थेचं पूर्णपणे वाटोळं झालेलं आहे। आज गरज आहे ती याला एक आधार देण्याची, परंतु हे सरकार देऊ शकत नाही मानसिक आधार जनतेला, अशा प्रकारची अवस्था आम्हाला दिसते। या 5 वर्षामध्ये गलिच्छ राजकारण झालं असं राज ठाकरे म्हणतात, तर दुसरीकडे शरद पवारांनीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं असा आरोप देखील केला। एक लक्षात घ्या की मी तर 8 वेळेस 8 पंचवार्षिक माझ्या पूर्ण झाल्या, जवळपास 2-3 महिन्यात पूर्ण होतील समजा। इतकं खराब 5 वर्ष मी कधी पाहिलेलं नव्हते। आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं सरकार बनवलं गेलं, सत्तेवर राहण्यासाठी काहीही, हे धोरण जे भारतीय जनता पक्षाचं आहे, त्याला ते ऑपरेशन लोटस सारखंचं नाव गोंडस जरी दिलं असलं तरी त्यांची कृती मात्र अत्यंत घृणास्पद अशा असती। ज्या पद्धतीनं माणसं फोडले, खोक्यांचा वापर त्याच्यामध्ये झाला, दहशतीचा वापर झाला, ज्यांच्यावर तुम्ही आरोप करता त्यांना सरकारमध्ये घेऊन त्यांनाच तिजोरीच्या चाव्या तुम्ही दिल्या, हे असं जे दिसलंय हे इतिहासात आत्तापर्यंत नव्हतं। आणि हा भारतातला नागरिक म्हणेल की हे सगळ्यात 5 वर्ष हे अत्यंत चुकीच्या पद्धतीमध्ये, हे 2.5 वर्ष आणखी चुकीच्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष गेलेला आहे। आणि म्हणून एक अत्यंत जे झालंय तो इतिहास, काळा इतिहास, या 2.5 वर्षाच्या इतिहासाला काळा इतिहास। आणि भारताच्या पातळीवर जे 10 वर्ष मोदी सरकार म्हणायचे, आता मोदी सरकार म्हणत नाही, पण भाजपचं सरकार आहे, ते काळा कालखंड असं इतिहासामध्ये नोंद होईल त्याची। राज ठाकरे जे म्हणतात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार करतात, त्याच्याकडे कसं? नाही, असं आहे की पवार साहेबच्या वेळची परिस्थिती तुम्ही फरक फार मोठा आहे। त्यावेळेस जर सामील माणसं होत असतील, मनानं आले असतील, त्यावेळेस ते झालेल्या गोष्टी दिसत आहेत। त्यानंतर आपण पक्षांतर बंदीचा कायदा आणला, तो कायदा केंद्रीय पातळीवर राज्यघटनेमध्ये समावेश त्याचा केला। एवढं सगळं केल्यानंतर पक्षांतर बंदीलाच तुम्हाला मनापासून जरी जायचं असलं, एखादा पक्ष बदलायचा तर राजीनामा द्यावा लागत होतं। ही परिस्थिती होती, पक्षांतर बंदी कायद्यानं राजीनामा द्यावा लागतो। पूर्वी ते असं नसायचं। आम्ही पक्षांतर बंदी कायदा लोकसभेनं पास केला, आम्ही विधानसभेत पास केला, त्यानंतर सुद्धा जे घडतंय तो पक्षांतर बंदी कायदा पूर्ण धाब्यावर बसवलेला आहे। न्यायालयाच्या निर्णयाला सुद्धा उशीर होतोय, त्यावर काही आम्ही बोलू शकत नाही। आणि त्यामुळं पुढं कसं चालणार हा देश, अशी वाटावा ही परिस्थिती अलीकडच्या काळात ही निर्माण झालेली आहे। आणि ती सुरुवात जी आहे ती भारतीय जनता पक्षाने केली आहे। त्याची सुरुवात जी आहे ती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर, कर्नाटकला ते त्यांनी केलं, हे खरं आहे, मध्य प्रदेशमध्ये तेच केलं त्यांनी, गोव्यामध्ये तेच केलं, महाराष्ट्रात तेच केलं। आणि सत्तेकरता आम्ही काहीही करू शकतो।
जे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी म्हटले होते की मला सत्तेवर आणण्याकरता कुणी म्हटलं हा एक जणाची गरज आहे तुम्हाला एक घ्या तर मी चिमट्यानं हात लावणार नाही म्हणायचे. याला कुठेतरी लोकशाही ज्याला म्हणतात ती, आणि त्या आता मात्र यांचं वागणं हे लोकशाहीच्या पूर्णपणे विरोधात आहे, घटनेच्या विरोधात आहे. सत्तेकरता काहीही करायचं आणि मुठभरांकरता ती सत्ता वापरायची हे धोरण त्यांचं आहे. जी मुठभर जे सत्ता आहे ती टिकवण्याचा प्रयत्न जो आहे तो महायुतीकडून होताना दिसतोय. तर राज्यामध्ये महायुती सरकारनंच फोडाफोडीचं राजकारण केलं, अवघ्या देशभरात देखील भाजपनेच फोडाफोडीचं राजकारण केलं असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.